आता एका दुसरा नटेला लावून का What the fuck? आज आपण जातोय वाड्याला आणि आज आपण रात्री निघणार आहोत 2 दिवस आम्ही राहणार आहोत वाड्याला. ओकेजन असं आहे कारण की आमच्या एका फ्रेंडचा ग्रुपचा बड्डे आहे, सो त्याच्यासाठी स्पेशली आम्ही वाड्याला जातो आज. तर सॅटर्डे संडे असं स्टे असणार आहे. छान तुम्हाला वाड्याला आमची मजा मस्ती सगळं सेलिब्रेशन गेम्स नाईट असं भरपूर काय बघायला मिळणार आहे. फक्त निघायचं आहे. सो बघू आत्ता सगळ्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगण्यात आता सगळ्यांची काय रिॲक्शन असणार आहे. माय गॉड तुम्ही सुद्धा बघा. पाठच्या मागे सीटला 4 गाड्या केल्या आहेत तरी सुद्धा एका गाडीत माणसं, एका गाडीत फक्त सामान. डिश आणि अजून एक गाडी आहे. अजून एक गाडी आहे आपली. एक गाडी गेली आहे, एक गाडी आहे आणि ही एक गाडी फक्त सामान. एकदम असं भारी वाटतोय रे. दाढीवाडी एकदम सुंदरच दिसतोय. रोहित शर्माला साई शरणचा लोली बाई. लवकर ये सकाळी आणि व्यवस्थित गाडी चालव. आपण एक्झॅक्टली वाड्यालाच जातोय आणि गोगोचं जे प्लॅनिंग हे आले हायवेवाले ड्रायव्हर आले. ट्रकवाले तरी ह्या ज्या बॅग आहेत ना ह्या काही कमी होतच नाही आहेत बाबा खरंच. पाठी बसू का मी? ठीक आहे. तुला पुढे नाही बसायचंय. प्रणाली तोंडावरती टॉवेल असं घेऊन गावच्या बायकांसारखी काय करतायत या काय करत. प्रांजल हाय कर, तोंड दाखव. ब्लॉग सुचतोय मूर्ती आहे इकडे, ते लाईट नाही, झोपलोय कसे खाली. झोपते का आणखी आता? हा त्याला पण घे तो बघतो. तू छान दिसतेस पण टॉवेल कोणीच नाही घेतलं डोक्यावर. काय करते डोक्याने ही चादर खेचली ना माझी. प्रणाली तू नेक्स्ट लेवल फनी दिसतेस. सगळा प्रॉब्लेम झाला. अगं मग खेच की रिटर्न मध्ये, तिला कळणार नाही. तिचा बर्थडे आहे ना. अरे कविता बोलो चाहो रे. एक कविता पोए बनो पटकन. ये बता गम लिया प्यार के खातिर या जिसने प्यार को बेच दिया. ऐसा किया मैं तुझे कुछ पागल कुठचे सगळेच्या सगळे. सर मी असं खूप दिवसापासून माझं असं डोक्यात चालू होतं की काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. आणि ते झालेलं आहे. त्या गोष्टीची सुरुवात झाली आहे ऍक्च्युली कधीपासूनच. फक्त मी ते असं
स्टार्ट नाही केलंय करायला वगैरे. जेन्युइनली काहीतरी असं करायचं होतं स्वतःसाठी, असं की ज्याने असं थोडंसं चेअरफुल वाटेल, काहीतरी असं एक्साइटमेंट असेल रोजच्या दिवसात, असं काहीतरी ज्याच्यात माझं काम, माझं करिअर किंवा आपलं कुठलीच गोष्ट माझ्या लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही, मला कुठे लक्ष देता येणार असं नाही. तर माझं असं झालं की त्या गोष्टीत मी तर आहेच, तुम्ही सगळेजण पण असणार आहात कुठे ना कुठेतरी. सो मी असं ठरवलंय की मी माझं YouTube चॅनल चालू करते. माझ्या चॅनलचं नाव मी असं जस्ट विचार करतेय, मिलेनियल गर्ल म्हणून. त्याच्यात 90s किड्स असतं, ऍक्च्युली जेनझी मध्ये आपण नाही आहेत. तर ते तसं ऍक्च्युली विचार केला ह्याच्यासाठी की ऍक्च्युली आता जो चालू आहे ना फेज, त्याच्यात असं जेनझी आणि 90s किड्स असं खूप सारं चालू आहे. आणि मला असं वाटतं की आपली अशी जनरेशन अशी आहे ना, ज्या लोकांनी आपण सगळं बघितलं, ठीक आहे. जेनझी लोकांसारखी एक्झॅक्टली आपली तशी लाईफ नाही. लोक असे क्विक डिसिजन्स घेतात, त्यांचे सगळ्या गोष्टी एकदम शॉर्टकट असतात, सगळं ठरलेलं असतं, त्यांचे डिसिजन असे क्विक असतात. आपण थोडेसे इमोशनल, एवढं प्रॅक्टिकली विचार न करणारे, सगळ्या गोष्टींनी इमोशनली विचार करणारे, थोडेसे नरम दिलवाले, थोडेसे प्रत्येक गोष्टी एन्जॉय करणारे. सगळ्यांचे असे काही ना काहीतरी गेम नाही. आपण जी काही इथे मज्जा करतो ते सगळे गेम डे नाईट पण आपण अख्खा रात्रभर खेळतो की पहाटेपर्यंत. सगळ्या गोष्टी सगळी मज्जा असणार आहे. आमची गर्ल नाईट आउट, आमच्या गर्लचं शॉपिंग, ते खूप सेन्सेशनल आणि तसं होतं ते नाही. त्याला हे लागेल आपण सबस्क्रिप्शन ठेवूया ना, त्याच्यासाठी आपण सबस्क्रिप्शन ठेवूया ना, लोक पैसे टाकतील आणि सबस्क्राईब करून थोडेसे माझे प्रोफेशनल प्रोजेक्ट असे असतील तर त्याच्यासाठी पण मला माझ्या करिअरसाठी फायदा होईल, ऑडियन्स क्लायंट बेससाठी सुद्धा फायदा होईल. ही ट्रिप आमची जी असते ते खूप बजेट फ्रेंडली असते. तर ते असं होतं की फॅमिलीमध्ये तो प्रॉपर सगळं बजेटमध्ये गोष्टी करतो. तर त्याने कधी केलं नाही, तर माझी अशी इच्छा आहे की त्या सगळ्या गोष्टी पण आपण प्रॉपर करू शकतो. आणि आपली जी आउट ऑफ बजेटवाले ट्रिप्स असतात, 30,000ची ट्रिप जी आपली 50-60 हजारापर्यंत जाते, तशा ट्रिपवाल्या मग ह्या सगळ्या ट्रिप्स आपली अशी मज्जा आणि हे सगळ्या गोष्टी पण टाकायच्यात. म्हणून या गोष्टीची सुरुवात मी आपल्या घरातून निघाल्यापासून केली असेल, तर तुम्ही नोटीस केलं असेल झोपला होता निराण आणि सूरज पण डान्स किती वाटला. मी टॉवेलवर होते डोक्यावरती घेऊन. सगळ्यांनी व्हिडिओ किती व्हिडिओज हो गॉड. सो आता जस्ट मी आता सगळ्यांना जस्ट सांगितलं आहे. मला एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा खूप भारी रिस्पॉन्स आला आहे सगळ्यांचा. लाईक सिरियसली म्हणजे मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की एवढं सगळीजणं खुश होतील. आणि तेवढे असं मी सांगितलं तसं सगळीजणं तेवढी अशी एक्सायटेड आहे आमची पब्लिक. सो सगळ्यांची एक्साइटमेंट, सगळ्यांचा ते आनंद बघून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि मला आणखीन जास्त असं असं वाटतं की यस मी आता करू शकते आणि मी करते. त्याचं मला जो असं थोडंसं डाऊट येत होता ते नाही वाटत आता मला सिरियसली. म्हणजे असं सांगायचं झालं तर मला असं खूप भारी वाटतं की मी आज इथे सांगितलं. असं सगळीजणं भेटणं खूप मुश्किल होतं कारण की ऑब्व्हियसली सगळ्यांचे जॉब्स आणि हे ते वगैरे सगळं असतं. सो तेवढं पॉसिबल नाही होत. बट आता आल्यानंतर इतकं सगळ्यांना सांगितल्यानंतर मला इतकं भारी वाटतं. सगळ्यांचे रिॲक्शन्स आणि जस्ट जसं सांगून झालं ना तसे सगळ्यांचे सजेशन्स धडाधड मग आपण हे करू शकतो, आपण ते करू शकतो, आपण हे करूया, आपण ते करूया, मग तू हे गॅजेट्स घे, तू ते घे, आपण असं करूया, आपण तसं करूया, आपण इथे जाऊया, आपण हा वाला बनवूया, आपण म्हणजे जे तू तुझ्या चॅनलचं नाव ठेवतेस त्या हिशोबाने आपण असं करू शकतो, तसं करू शकतो. एवढं सगळ्यांचं सगळं असं बघत भारी वाटतंय खूप.
आपण एक दोन वर्षानंतर अंकिताकडून आहे ना पैसे घ्यायचे कंटेंट. तू ब्लॉगर आहेस, ती ब्लॉगर आहे. अरे मग तिच्या पप्पानी सपोर्ट केला पाहिजे. तिच्या पप्पानी सपोर्ट केला पाहिजे, मम्मीने सपोर्ट केला पाहिजे. चुकला तो. अरे रे रे इतना नहीं चाहिए था. थैंक्स रुक्मिणी. एक दो ही लाए बोले. अभी ऐसे ही खा सकते हैं ना. दो दिस इज कॉल्ड जामुन गाइस. ए जामुन नाहीये ते जाम आहे. जाम बोलूच नका यार. तुम्ही फक्त आहे ना बोलू नका, तुम्ही फक्त करा, ऍक्ट करा. तुमचं तोंड उघडलं की कॉन्ट्रोवर्सीज येते फक्त. आता एका दुसरा नटेला लावून का. What the fuck? ए मला पण दे. जेव्हा पण आपण असे एखादी काहीतरी गोष्ट करतो ना आपल्या लाईफमध्ये, तेव्हा खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. जसं आपण म्हणतो की सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिरियसली जेन्युइनली सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग तो फॅमिलीचा असू देत किंवा फ्रेंड्सचा असू देत. काही बाबतींमध्ये फॅमिलीचा सपोर्ट हा म्हणजे तुम्हाला काहीच करू शकत नाही तुम्ही फॅमिलीशिवाय. आणि काही बाबतीत असं असतं की फ्रेंड्सचा सपोर्ट, त्यांची एक्साइटमेंट तुम्हाला जी एनर्जी देऊन जाते ना, म्हणजे ते खूप एकदम टॉप क्लास असतं असं मला वाटतं. सो मला आत्ता सगळ्यांचे रिॲक्शन्स बघून इतकं भारी वाटतं आहे ना. म्हणजे ती जी पॉझिटिव्हिटी आणि ते इतकं छान असं जे झालं आहे ना, मला खरंच खूप 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 भारी वाटतं आहे की माझ्या लाईफमध्ये असे फ्रेंड्स आहेत. आणि त्यांची ही एक्साइटमेंट मला ट्रूली हीच गोष्ट दाखवते आहे की तुम्ही एका चांगल्या काय म्हणतात वातावरणात असाल, तुम्ही चांगल्या माणसांमध्ये असाल, तुम्ही चांगल्या गोष्टीशी कनेक्टेड असाल, तर त्यांच्या तुमच्या लाईफवरती जेन्युइनली खूप चांगला फरक पडतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टी खूप वेगळ्या अर्थाने कळायला लागतात. सो येस, तसंच आहे. आता मला या सगळ्या येड्या लोकांचे छान रिॲक्शन बघून मला खूप 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 भारी वाटतं आहे. सो खूप छान वाटतं आहे मला, खूप जास्त छान. यूट्यूब चॅनल चालू करते. न्यूजने कसं वाटलं to know that someone from us has started something different, and that too a YouTube channel. इंग्लिश which is not इंग्लिश. हे सकाळचे क्लासेस आपले जे होते चालू. ठीक आहे सर दाखव इंग्लिश सर. ओके. हाय, माय नेम इज सूरज. येस, आत्ता तर आमची गेम नाईट वगैरे असं आमचं सगळं चालू होतं आहे. निनाद आणि प्रणाली ट्रूली म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आहे. दरवेळी आमच्या प्रत्येक जेव्हा पण आम्ही इथे वाढायला येतो तेव्हा प्रत्येक वेळी पूर्ण गेम्सची सगळे प्लॅनिंग करणं की आम्ही कोणता गेम खेळणार, काय खेळणार, हे नेहमी ते करतात. भले कधी कधी असे खूप नॉर्मल आपले साधे बेसिकचे गेम्स असतात, ट्रेजर हंट किंवा आणखीन असे काही वगैरे, तर ते सुद्धा प्लॅन करणं असं काही खाऊची गोष्ट नाही आहे. सी, तर मग ते असं ते सगळं प्लॅनिंग करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्या सगळ्या गोष्टी अरेंज करणं, एवढ्या सगळ्या लोकांना सांभाळणं म्हणजे. सो येस, आता ते सगळी तयारी चालू आहे. सो आम्ही तर थोडा वेळ आता जस्ट आलो आहे बाहेर वॉकला. संध्याकाळी खूप छान क्लायमेट झालं इथे. सो आता आम्ही छान मस्त वॉकला आलो इथे. थोड्या वेळाने आमची गेम नाईट सुरू आहे. तो व्लॉगचा मी एक वेगळा गेम्सचा मी एक वेगळा व्लॉग करणार आहे. तुम्ही तो बघा आणि सांगा मला कसं वाटतं आहे.